मलंगडचा एक दमदार आवाज भागीजी मात्रे यांना धन्यवाद. थँक्यू सो मच मॅडी सर. नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. जय हनुमान क्रिकेट मंडळ वराडे व मोर्या ग्रुप वराडे आयोजित वर्ष पहिलं परंतु सर्वांना वाटावं गर्व असं या स्पर्धेचं पहिलं पर्व होतं. 4 दिवसाची यशस्वी मेहनत आज तुम्हाला यशस्वी होताना पाहायला मिळते. मेगा फायनलची मॅच दोन्ही संघांना देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. जाणता राजा शेळ आणि त्यांच्या विरोधात कुलगाव बी मॅचला होते सुरुवात. मेगा फायनलचा सामना आणि जोरदार टाळ्याने आपण स्वागत करू मेगा फायनलचा. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळतात. स्ट्रॉंग झोन आपल्याला पाहायला मिळाला अरमानचा आणि त्याच बॉलवरती अखूट टप्पाचा बॉल त्याला दिशा देत असताना फाईन लेगच्या बाहेर अरबाजच्या बॅटमधला हा पहिला चौकार. स्ट्रॉंग झोन राहिलाय अरबाजचा कारण मागे अरबाज जास्त खेळत असतो. चला दोन्ही टीमचा 12 मॅन शिळगावचा 12 मॅन नाहीये, दोन्ही 12 मॅन आहेत. यस भूषण होता बॉलिंग मार्क वरती आणि पहिल्याच बॉलवरती चौकार. ओव्हर द विकेट पंच करण्याचा प्रयत्न परंतु गॅप मध्ये चाललाय. बॅकआउट पॉइंट पर्यंत बॉलने प्रवास केलं. खरं तर शॉट मध्ये बॅकआउट पॉइंटला या बॉलला तुम्ही जाताना बघितलं आणि अरबाजची सुरुवात ही चौकाराने झाली आणि त्याच्यानंतरची ही सिंगल आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हरचा सामना. मागची मॅच तुम्ही 3 ओव्हरची बघितली ज्या मॅच मध्ये सुंदर टार्गेट ठेवत असताना ते टार्गेट डिफेंड केलं 37चं आणि आता या मॅच मध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना कुळगाव. ओव्हर द विकेट चांगला बॉल गतीचा वापर. टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये तुम्हाला हा बॉल पाहायला मिळाला. सध्याच्या 25 आणि 26 या क्रिकेट हंगामामध्ये ना पहिल्यांदा आपल्याला संघ कुळगाव हा मेगा फायनल मध्ये पाहायला मिळालाय. भरपूर दिवस खरं तर हा संघ बॅटपात झळत होता परंतु आता या टीमनं या स्पर्धेमध्ये चांगला कमबॅक केलाय आणि ते मेगा फायनल खेळतात. ओव्हर द विकेट ताकदीचा वापर करण्यास थोडासा कठीण प्रसंग परंतु चेस मोठी आहे. फिल्डरसाठी बॉलला अडवण्याचा प्रयत्न परंतु त्यालाही बेदून बॉल लॉंग ऑन बॉर्डरलाईन बाहेर. हा चौकार बायरमान. ही सध्या तरी मेगा फायनलची मॅच चालू आहे आणि या मेगा फायनल मध्ये खरं तर जो चॅम्पियन संघ असेल त्याला गौरव मंडप डेकोरेटर्स यांच्याकडून जगनशेठ गंगाराम कोंडिलकर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. बॅकफुटला गेले स्ट्रोकसाठी जागा बनवली. डीप मध्ये मिड विकेटला आता फिल्डर आहे. एका बाउन्सवरती बॉलला फील्ड करण्यात आला. दुसऱ्या बाजूला डेंजर एंडला होते अरमान परंतु याही ठिकाणी 2 धाबा पूर्ण करत असताना तर टीम कुळगावची बॉलिंग लाईनअप जी आहे ना ती बॉलिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. त्या अनुमानाने आपण बघितलं तर दोन्ही मॅचेस त्यांनी बॉलिंगच्या जोरावरती जिंकल्यात. याही मॅचमध्ये चांगला टार्गेट समोर ठेवण्याचा प्रयत्न कारण मेगा फायनलची मॅच आहे. पहिल्या क्रमांकाच्या पारितोषिकासाठी दोन्ही संघ एकामेकाच्या विरोधात त्या जोमाने खेळतात. ओव्हर द विकेट हॅमट केलंय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बॉल मध्ये जज करतोय फिल्डर परंतु त्याच्या आवाक्याबाहेर बॉल चालाय अरमानच्या बॅटमधून. अजून एक मोठा फटका षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीनं मैदानाच्या आतमध्ये डान्स करतात पहा. पहिल्या ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 17. पहिल्या ओव्हरला प्रॉपरली कॅपिटलाइज केलं कारण पहिलं षटक जर आपण बघितलं तर भूषणचं होतं. त्या ओव्हरमध्ये आपण तब्बल 17 धावा बघितल्या. 2 चौकार 1 षटकार. 1 चौकार आपण बघितला तर अरमानच्या बॅटमधून एक अरबाजने सुरुवात केली चौकाराने आणि त्याच्यानंतर 1 षटकार शेवटच्या बॉलवरती अरमानच्या बॅटमधून तुम्ही बघितला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 17. आता आलाय सचिन ओव्हर नंबर 2 मध्ये
आजच्या दिवसातला खेळ जर आपण बघितला ना तर कुळगावचा खूप चांगला राहिला. प्रत्येक बॅटरने योग्य तशी फलंदाजी केली. त्यांना अपेक्षित असणारी अर्थातच कॅप्टनला अपेक्षित असणारी आणि प्रत्येक बॉलरने खूप मेहनत केली आजच्या दिवसामध्ये कुळगावच्या सर्व खेळाडूंनी. यावेळेला लॉफ करण्यात आला थ्रू दी कव्हर्स, परंतु फिल्डर डाऊन दी बॉल, परंतु त्याच्याही आवाक्याबाहेर. इथनं मिळत असताना अरबाजला जीवनदान. कव्हर बाउंड्रीच्या बाहेर येतोय षटकार. दोन्ही खेळाडूंची पार्टनरशिप आपण बघितले तर प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला पार्टनरशिप दोघांमध्ये खूप चांगली होताना पाहायला मिळाली. आता बाद झाला असता अरबाज, परंतु त्याला जीवनदान मिळालं. ओव्हर द विकेट स्टेप आउट झाले. फॉलो करत असताना खरंतर बॅटरच्या पाऊलांना परंतु ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकण्यात आला. ऑलरेडी थोडासा बाहेर चेंडू टाकण्यात आला होता. जेव्हा फुटवर्कचा वापर झाला तेव्हा अजूनही लेंथला थोडंसं बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. अखूट टप्प्याचा बॉल होता, परंतु पडल्यानंतर ऑफसमच्या बाहेर निघणारा बॉल पंचांनी बघितलं तर बॉल ऑफसमच्या बाहेर जातोय. त्याच्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा अंपायर्सने दिला आणि या व्हाईट बॉलच्या अतिरिक्त सिंगलने टीमची धावसंख्या पाहायला मिळते 24. मेगा फायनलची मॅच फर्स्ट इनिंगमध्ये आज तुम्ही जाणता राजा शिळगाव करतोय. सध्या तरी फिल्डिंग त्याच्या अपोजिट खेळत असताना कुळगाव संघ आतापर्यंत चांगला खेळलाय. ओव्हर द विकेट लो फुल टॉस बॉल अटेम्प्ट केलाय. ऑन साईडला चालला डीपमध्ये लॉंग ऑनला फिल्डर आहेत. बॉल परफेक्टली हातामध्ये फील्ड करत असताना तिथनं आपल्याला पाहायला मिळते सिंगल. बॉल चांगला होता. याच्या अगोदरच्या लेंथला तुम्ही बघितलं तर थोडासा मागे खेचून टॉस करण्याचा प्रयत्न, परंतु तिथे अपोजिट रिझल्ट मिळण्या मागे खरं तर ते कारण होतं की त्या ठिकाणी बॉल ऑप्शनच्या जास्त बाहेर टाकण्यात आला, परंतु त्या पिल्ला फेटाळत असताना कधी कधी असं होतं की शेणामातीने सारवलेली विकेट असते. मग आपल्या फ्लोमध्ये जेव्हा बॉल येत नाही, बॅटचा स्विंग जास्त असतो, तेव्हा खाली थोडासा जो खरं तर दगड वगैरे असला ना तर तो बॅटला हलकासा स्पर्श होतो आणि तो साऊंड असतो. त्याच्यामुळे विकेट किपरला कदाचित तो साऊंड आला असावा, पण तो फेटाळत असताना अपील. इथनं डॉट बॉलची समाप्ती. स्ट्रायकिंग एंडवरती अरबाज तुम्हाला पाहायला मिळाला आणि अरबाजला हा डॉट बॉल फेकला जातोय. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा फुल्लर लेंथ, परंतु फिल्डर ट्रॅप. वेल जज कॅच. लोंगनला पकडली गेली कॅच. भागीदारी ड्रॉप होत असताना 26 धावसंख्येची. अरबाज गॉन. सध्या तरी आपल्याला डान्सर पाहायला मिळतात. विकेट आली आहे नुकतीच आपण बघितले तर सचिनच्या बॉलवरती ती विकेट आली. तो बॉल क्रमांक होता 5वा. नवीन फलंदाज तन्वीर. चांगला बॉल होता. गतीने बीट करण्यात आला. टप्पा पडल्यानंतर आपण बघितलं तर स्विंग करत असताना विकेट किपरच्या हातामध्ये. सन्माननीय उत्तम शेठ गवळी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दादांना विनंती करतोय की शाही सन्मानाने तुम्ही मंचावरती येऊन या स्पर्धेचा या मॅचचा आनंद घ्या. 4 दिवस खरं तर ज्यांची आशा अपेक्षा आपण करत होतो की ते मंचावरती येतील, ज्यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आणि पारितोषिक, पहिल्या क्रमांकाचं जे कॅश प्राइज आहे आणि त्याच्यानंतर या ज्या 5 ट्रॉफ्याज तुम्ही बघता ज्यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आला. डॉक्टर उत्तम शेठ गवली यांचं या ठिकाणी आगमन झालेलं. त्यांना मी विनंती करतोय की या मंचावरती तुमचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. बैलगाडा शर्यतीमधलं एक मोठं नाव, सामाजिक कार्यही त्यांचं खरं तर प्रबलशाली राहिलं. गतिशील विचाराने कृतिशील कामं करणं ही दादांची ओळख राहिली आणि समाजसेवेच्या माध्यमातून नेहमी त्यांनी अशा काहीशा स्पर्धांना पुढाकार दिला. याही स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आणि ज्या 4 ट्रॉफ्याज आहेत दादांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेमध्ये देण्यात आला. जोरदार टाळ्यांना आपण स्वागत करू. खरं तर दादांची उपस्थिती आपल्याला या मंचावरती पाहायला मिळणार आहे अशी चर्चा सकाळपासून सुरू होती आणि दादांची उपस्थिती या ठिकाणी झालेलं आहे. सो वेलकम दादा, तुमचं पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. दादांच्या माहितीसाठी चालू असणारा सामना जाणता राजा शिळगाव त्यांच्या विरोधात कुळगाव बदलापूर. सध्या तरी 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 26 आणि आता मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 3 साठी आलाय समाधान.
ऑन साईडला खेळत आहेत. ऑन राईटचा फटका डीपमध्ये फिल्डर मिड विकेटला. 2 धावा तर जरूर होतील कारण तेवढासा वेळ 2 धावा पूर्ण करण्याचा. इथून 2 धाब्याने 26 वर्षाची धावपळक आहे ते जाईल 28 वरती. दुसऱ्या ओव्हरमध्ये कंट्रोल झाला. पूर्णतः आपण बॉल जर बघितले ना तर एक हार्ड लेंथ वरती बॉल टाकला सचिननं, परंतु त्यानंतर प्रॉपरली फुल्लर लेंथ वरती त्याने फोकस ठेवलं. कोणताही मोठा फटका पहिल्या बॉलवरती जो आला होता त्याच्यानंतर त्याने मारू दिला नाही. त्या ओव्हरमध्ये आल्या धावा 9. चांगली बॉलिंग त्यांनी केली आणि समाधानच्या पहिल्याच बॉलवरती 2 धावा आल्यात. राऊंड द विकेट लॉफ केलाय. तन्वीरची सुरुवात जी झाली पहिल्या मॅच पासून तीच सुरुवात या ठिकाणी ठेवत असताना लॉफ केलाय. बॉल लॉंग ऑन बॉर्डर लाईन बाहेर. इट इज अ कडका. अख्ख्या महाराष्ट्राला वेळ लावणारा सप्त हिंद केसरी भारत बैल त्याचे मालक उत्तम शेठ गवळी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सोडलाय बॉल, परंतु बघूयात की टप्पा पडल्यानंतर किती बाहेर पडलाय हा बॉल. अंपायर काय दर्शवतात ते आपण पाहणार आहोत की नो बॉल कदाचित विकेटच्या बाहेर पडलाय. त्याच्यामुळे आपण नो बॉल आणि येणारा बॉल असेल फ्री. टीमची धावसंख्या 35. राऊंड द विकेट सोडलाय बॉलला. अजून एक बॉल टाकावा लागेल पुन्हा एकदा. समाधान खरं तर षटकारानंतर थोडासा का होईना चाचपडताना तुम्हाला पाहायला मिळाला, कारण षटकारानंतरचा त्याचा विकेटच्या बाहेर पडणारा बॉल नो घोषित केला. त्यानंतर आपण व्हाईट बॉल बघतोय. बॅटरच्या रेंज पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. जिथे स्ट्रायकिंग येणार ती अरमान आहे. यावेळेला फ्री हिटचा बॉल होता. ऑन साईडला ड्राईव्ह केला. डीप मध्ये फिल्डर आहेत. चेस लॉंग होती तरी तिला कव्हर केली. दुसरीचा प्रयत्न दुसऱ्या बाजूला तन्वीर नक्की डेंजर एंडला होता, परंतु चांगली कॉलिंग. दोघांमधला तालमेल तुम्हाला चांगला पाहायला मिळाला आणि या 2 धावेने पुन्हा एकदा टीमची धावसंख्या वाढत असताना धावफलक आता जाऊन पोहोचलाय 38 या आकडावरती. तिन्ही मॅच मध्ये बघितलं ना तर तिन्ही मॅचेस मध्ये तन्वीर खूप चांगला खेळला, परंतु या मॅच मध्ये संघ कुळगाव असंही करू शकली असती की लवकर तन्वीरला बोलून अरबाजला थोडंसं मागे ठेवलं असतं, परंतु त्यांची जी स्ट्रॅटेजी आहे ना बॅटिंग लाईनअपची ती त्यांनी चेंज अजिबात केली नाही. कारण टीमच्या प्लॅनिंगनुसार हा संघ नेहमी खेळत राहिलाय आणि आताही मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळतोय. मागे खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे आता मिस केली लाईन. मागे स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु यॉर्कर बॉल असल्या कारणाने ती स्वीप करण्यास तेवढा फार बेनिफिट मिळाला नाही. तिथून आपल्याला पाहायला मिळते सिंगल. ते सिंगल अरमानच्या खात्यामध्ये. आतापर्यंत बॉल जर बघितले तर समाप्त झालेले 4. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आतमध्ये. आता मथुर आलाय. शेवटचा बॉल त्याला फेस करावा लागेल. ओव्हर द विकेट लॉफ केलाय. सुंदर फटका आणि टार्गेट. सन्मान्य निखिल चव्हाण साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. धावा झाल्यात 46-47 ची चेस. सध्या तरी सुंदर दृश्य तुम्हाला पाहायला मिळतोय. समोर असणारी सह्याद्री पर्वतरांग आणि त्या सह्याद्री पर्वतरांगेच्या खरं तर आता खाली जाईल तो म्हणजे सूर्यदेव. नेहमी जाणारा सूर्य आपल्याला एक वेगळा संदेश देत असतो की झालेल्या सगळ्या काही चुक्या, झालेल्या आपल्याकडनं काही वाईट काम, ते उद्याच्या सूर्यास्ता वेळेला खरं तर तुम्ही वेगळं काय करण्याची ताकद हा सूर्यदेव तुम्हाला देत असतो. सकाळी जेव्हा सूर्योदय होतो ना तेव्हा आपण अनेक सारे स्वप्न त्यांच्याकडे मांडतो. अनेक साऱ्या आशा अपेक्षा आपण पुढे आणतो की आपल्याला जीवनामध्ये काय करायचं आहे. तो उगवणारा सूर्य आपल्याला स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूर्ण दिवस देत असतो, परंतु पूर्ण दिवसामध्ये न झालेल्या आशा अपेक्षा मावळतानाही आपण त्यांच्याकडे मागतो. सध्या तरी टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून हे सुंदर टेलिकास्ट तुम्ही बघता. सन्माननीय सचिनजी देशमुख साहेबांनी आपण विनंती करूयात की मंचावरती. आणि त्यांच्या समवेत सौभाग्यवती अंजलीताई कांबरी मॅडमचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे.
ताईंना सुद्धा आपण विनंती करूयात की मंचावरती बसून तुम्ही या आदरांजली चषकाची शोभा वाढवा. ग्रुप ग्रामपंचायत कासगाव माजी सरपंच आहेत, ताईंना विनंती करूयात की या मंचावरती तुमचंही सहर्ष स्वागत. आजवर स्त्री शक्ती तुम्ही नेहमी पुढे बघितली आहे, कारण स्त्रीचा आदर करणं ही आपल्या संतांची शिकवण आहे. आणि सध्या स्त्री खरं तर कशामध्येच कमी नाहीये. डॉक्टर, इंजिनियर, वकील, गरज भासली तर खरं तर कलेक्टर आणि कंडक्टर बनण्याची ताकद ठेवणारी ही स्त्री ना आज सगळ्यांच्या पुढे आहे. कारण घरातून स्त्री आधीच्या काळामध्ये आपण फक्त चूळ आणि मूळ यापर्यंत सीमित बघितली, परंतु आता इलेक्शनच्या पार्श्वभूमीवरती ना आमदार बनण्याची ताकद सुद्धा स्त्रीमध्ये आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एकेकाळ गावाचं प्रतिनिधित्व करत असताना ताई तुम्हाला पाहायला मिळाला. त्यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं करूयात आपण मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. 47ची चेस खरं तर या मॅचमध्ये ठेवण्यात आलेली आहे. 47ची चेस या ठिकाणी आहे आणि खरं तर मी इन्व्हाइट करतोय ज्यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी समालोचन करण्यासाठी खरं तर आमंत्रित केलं गेलं. बदलापूर विभागामध्ये समालोचन खरं तर क्षेत्रामध्ये एक असं नाव ज्याने जोवेली गावाचं नाव नेहमी कॉमेंट्रीमध्ये रिप्रेझेंट केलं. गावाला रिप्रेझेंट करत असताना अनेक साऱ्या विभागामध्ये त्यांना तुम्ही समालोचन करताना ऐकलं. आणि बदलापूर समालोचन असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. सो जाऊयात मॅडी सरांकडे आणि ऐकूयाच या फायनलची कहाणी. इट्स ओव्हर टू यू. धन्यवाद बागीची मात्रे. बादच्या दिशेने आपण जाऊ. सर्व उपस्थित मान्यवरांच्या वतीने या दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा आपण देणार आहोत. खरं तर बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन वेलफेअर यांच्या वतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बोरिया ग्रुप वराडे आयोजित आदरांजली चषक स्वर्गीय चंद्रकांत हरी कुंडिलकर आणि स्वर्गीय प्रभाकर कांबरी यांच्या स्मरणार्थ आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. ज्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. नुकताच आपण पाहतो अनेक मान्यवरांचं या ठिकाणी आपल्या मंचावरती आगमन झालेलं आहे. 47 धावांचं आव्हान असताना षटक क्रमांक पहिला हाताळलं जाते. गोलंदाज तन्वीरला तुम्ही पाहतायत कुळगाव बी या संघाच्या वतीनं. मॅन्डेटरी पाप प्ले. स्ट्रायकेंडला भूषण आणि डॉस स्ट्रायकेंडला प्रज्योत. शॉर्ट ऑफ लेन पुल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक टप्पा घेत सीमा पार. इनफिल्डचा पुरेपूर वापर करत असताना धाबा मिळतील. टीम जाणता राजा क्रिकेट क्लब शीळ संघाला 4. कांबरी यांचं या ठिकाणी या स्पर्धेसाठी आगमन झालेलं आहे. मनापासून त्यांचे स्वागत आपण करू. कासगाव ग्रुप ग्रामपंचायतच्या माजी सरपंच आहेत. अत्यंत चांगलं आपण पाहतो नेतृत्व पाहायला मिळालं. खरं तर ज्यांचा कार्यकाळ जितका ग्रामपंचायतीवरती राहिलेला आहे, अनेक विकासाची कामं सातत्याने ग्रामीण भागामध्ये आपल्याला ताईंच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. हो, या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. समर इन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. डॉट बॉल. धाबत संख्या धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत 7 धावा. चौकार आल्यानंतर थोडं शांत ठेवलंय बॅटर भूषणला, ज्याने मात्र या स्पर्धेमध्ये अत्यंत चांगली धाबत संख्या बनवली आहे. चांगला खेळ त्यांनी दाखवलेला आहे. तो भूषण सध्या मैदानावरती खेळतोय. ओव्हर पिच. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाफ व्हॉली आणि त्याला उचललंय. अगदी आपण पाहतोय सरळ बॉल जाईल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर आलेला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
सध्या आपण पाहिलं तर सप्त हिंद केसरी भारत बैलाचे मालक उत्तम शेठ गवळी देखील आम्हाचा आनंद घेत आहेत. त्यांचे मनापासून स्वागत आपण करू, कारण ज्यांच्या वतीनं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक स्पर्धेसाठी देण्यात आलंय. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या क्रमांकासाठी ट्रॉफीज देखील आम्हाला त्यांच्या वतीने देण्यात आलंय. त्यांचे मनापासून विशेष आभार व्यक्त करू. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक सन्माननीय बालकृष्णदादा मुंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, त्यांचे विशेष आभार. त्यांच्या वतीने आम्हाला दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलंय. बादच्या दिशेने आपण जाऊ. 12 बॉल, आता 33 धावांची गरज सध्या मैदानावरती आहे. दिनेश दादा भोईर जे ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष, बादचा आनंद घेतात. महेंद्र धुळे जे मात्र संस्थापक आहेत आणि असोसिएशनचे मेंबर्स, आमचे सदस्य कल्पेजी भोसले केबी हे देखील माझा आनंद घेतात. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण करणार आहोत. 12 बॉल 33 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. अत्यंत टॅलेंटेड क्रिकेटर सध्या हे दोन संघ तुम्हाला पाहायला मिळतात आणि शेतकरी राजा निखिल शेठ चव्हाण देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. युवा उद्योजक म्हणून ज्यांची ख्याती आहे, छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण दहिवलीची ऐतिहासिक क्रीडानगरी आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपण या क्रीडानगरीमध्ये पाहिलेल्या आहेत. मग डे फॉर्मॅट असेल किंवा नाईट फॉर्मॅट, अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहिलेल्या आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका. 12 बॉल 33 धावांची गरज. पाण्याची गरज असेल तर लगेच तात्काळ पाणी द्या, कारण दुपारचं आपण उष्ण तापमान पाहिलेलं आहे. खरं तर सूर्यदेवता हळूहळू अस्ताला चाललेली आहे आणि बडोदा हायवे एंडला टच असणारं हे क्रीडांगण आहे. सध्या आपण पाहतो अत्यंत सुखकर मार्ग आपल्या तमाम बदलापूरकरांना होणार आहे. जवळजवळ 21 किलोमीटर पनवेल या विभागातून आपण पाहतोय. अवघ्या 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. त्यानंतर 65 किलोमीटर मुंबई आहे आणि इथून जर विचार केला तर 150 किलोमीटर वरती आपल्याला रायगड किल्ल्यावरती जाता येणार आहे. 12 बॉल 33 धावांची गरज. गोलंदाज सज्ज, अरबाज बेस्ट टायमिंग स्ट्रोक, चेंडू उचलला हवेत. क्षेत्ररक्षक जज करतायत. चांगला अनुमान या ठिकाणी लावण्यात आलाय. फलंदाज होईल बाद. या मॅचची प्राइज विकेट जाणता राजा शील्ड संघाचा भूषण या ठिकाणी होईल बाद. धक्का क्रमांक पहिला लागेल. शील्ड संघाला फलंदाज बाद. सुस्वागतम सुस्वागतम. ज्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी बालिका वीरासाठी स्पोर्ट्स सायकल देण्यात आली आहे ते दहिवली गावचे ॲडव्होकेट दर्शनजी सुरोशे साहेब, आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. अनेक मान्यवर ज्यांनी सढळ हाताने या स्पर्धेसाठी आपलं मोलाचं योगदान दिलेलं आहे, आर्थिक सहकार्य केलेलं आहे, सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सचिनजी देशमुख साहेब, आपले मनपूर्वक स्वागत आहे. 11 बॉल 33 धावांची गरज. 300च्या स्ट्राईक रेटने धावा आता बनवाव्या लागणार आहेत. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतो विकेट प्रस्थापित केली आहे. जबरदस्त गोलंदाजी. सामना अंतिम आहे. मेगा फायनल ग्रँड फिनाले तुम्हाला पाहायला मिळेल. जबरदस्त गोलंदाजी करतात अरबाज सिंह. अत्यंत आगीचे निखारे त्यांच्या वतीने टाकले जात आहेत. प्रतिस्पर्धी टीमच्या फलंदाजांना संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज अरबाज सिंहच्या वतीनं नेहमीच केलेला आहे. म्हटलं जाताना ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बडा. ऑन साइडला फटका चांगला आहे. दर्जेदार स्ट्रोक. प्रयत्न देखील चांगले होते परंतु अपुरे पडलेत. बॉल चाललाय सरळ. फ्लाइट एट रॉकेट शॉट षटकार. ₹1000 पारितोषिक असणार आहे. 9 बॉल 26 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये. चला रोहित, आपण स्टेजवरती या. चला बॉल द्यायचे. रोहित प्लीज. चला बॉल सुपूर्द करा, कारण मॅच बॉल अगदी आपण पाहतोय थोडस गहाळ झालेला आहे.
बाजबॉल जसा मैदानाच्या आतमध्ये पडते लगेच आपण त्याला घेऊन कंटिन्यू करू, परंतु तोपर्यंत मॅच मात्र थांबणार नाही आहे. जुना चेंडू मैदानाच्या आतमध्ये देण्यात आलाय. 9 बॉल 26 धावांची गरज. ओ बॅटची आतली कडा अप्रतिम या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. षटक क्रमांक 2 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. चांगले प्रयत्न करतात आरबा सी, तर दुसऱ्या बाजूला प्रयत्न करते टीम जांताराजा शील्ड. म्हटलं जातं ना, प्रयत्न करून चुकलात तरी चालेल, परंतु प्रयत्न करणं सोडू नका, कारण हिंमत नाही तर किंमत नाही, आणि विरोधक नाही तर तुमची प्रगती सुद्धा नाही. 8 बॉल 26 धावांची गरज. डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहतोय अरबा सी च्या माध्यमातून. 2 चेंडू अजून डॉट आले तर 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल शाकिबच्या वतीनं. क्लीन बोल्ड यश दाखवलेत. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बोल्ड होत असताना फलंदाज होईल बाद. धक्का आणखीन एक लागेल शील्ड टीमला. फलंदाज बाद. मिळते अंतिम सामना. जो संघ कोणता जिंकेल त्याला गौरव मंडप डेकोरेटर्सच्या वतीनं सर्वेसर्वा जगनशेठ गंगाराम कुंडिलकर यांच्या वतीनं 1000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. ओ बॅटची कडा समोर चेंडू राहिलाय. स्वतः एसटी रक्षक पोचलेत. फलंदाज होईल बाद. परतावा लागेल रन आउटच्या स्वरूपात. बॅटर हितेशला बागारी. फलंदाज बाद. नाही तर काय मग. एकनाथ माळी यांचे अत्यंत दर्जेदार सॉन्ग असतात क्रिकेटमध्ये. डबल मिनिंग भरपूर वेळा आम्ही ऐकलेले आहेत. आणि आता 6 बॉल 26 धावांची गरज या मॅच मध्ये. प्रत्येक त्यांच्या गाण्यामागे काही ना काहीतरी अर्थ हा लपलेला असतो. शेवटचं अंतिम षटक, कारण महाराष्ट्राचे नामवंत गायक आहेत एकनाथजी माळी. रायगडचा एक जबरदस्त आवाज. 6 बॉल 26 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती अंतिम षटकामध्ये यश. 6 बॉल 26 धावा जर या मॅच मध्ये शील्ड संघाने बनवल्या तर भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष विराजी देशमुख साहेब यांच्या वतीनं तब्बल 5000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आहे. गोलंदाज आपण पाहतो यश. नावातच यश आहे. इथून त्याला यश मिळवावं लागेल. चांगली दर्जेदार गोलंदाजी करावी लागणार आहे, कारण अंतिम सामना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. 5 बॉल 25 धावांची गरज. सध्या सिंगल डबलने काम चालणार नाहीये, तर तुम्हाला हवाई हल्ला करावा लागेल. एअर स्ट्राईक या मॅच मध्ये करावी लागेल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर वाईडिश लॉंग कॉर्नरला क्लिअर करत असताना बॉल चाललाय लांबच लांब पल्ल्याचा. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. सबको मौका देती है परंतु मेहनत सबको चौका देती है. क्या बात आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एका बाजूला शील्ड संघ तर दुसऱ्या बाजूला कुळगाव बी संघ खेळतोय. धाबा चेस करत असताना सध्या मैदानावरती आग लागत चाललेली आहे. हळूहळू आपण पाहतोय थंडी पडत चालली आहे, परंतु सामना तितकाच गरम होत चाललेला आहे. 4 बॉल 1 गुणाबीची गरज. शॉर्ट ऑफ लेन पडल्यानंतर आपण पाहतोय पंचांकडे अशाळभूत नजरेने पाहिलंय, परंतु अंपायर सिग्नल डॉट बॉल फेअर बॉल लीगल डिलिव्हरी टाकण्यात आली आहे. भन्नाट वेग अचूक टप्पा.
4 बॉल आणि 19 धावांची गरज आहे. लीगल बॉल. डॉट असेल फेअर. लेग स्टिकला बीट करत हा बॉल मागे चालला एसटी रक्षकाकडे आणि आता 3 बॉल 19 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. 3 बॉल 3 षटकार जरी आले तरी मात्र सामना जिंकता येणार नाही, परंतु एखादा चमत्कारच वाचवेल टीम जांताराजा क्रिकेट क्लब शिल्ड संघाला या मॅच मध्ये. ऑन साइडला वड स्ट्रोक. अमोलच्या बॅट मधून बॉल चालला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. डान्सिंग अंपायर आहेत मैदानाच्या आतमध्ये, परंतु एकही डान्स आम्हाला पाहायला मिळाला नाहीये. स्पष्ट 4 दिवसामध्ये तमाम वराडेकरांना नाराज केलेले आहे जावा यांनी. शेवटचा बॉल 1 बॉल आणि आता 13 धावांची गरज. 1 पाऊल दूर कुलगाव टीम. शेवटचा बॉल आणि सामना जिंकलाय टीम कुलगाव ब संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर हार्ड लक टीम जांताराजा क्रिकेट क्लब शी.